सर, कंटिन्यू बातम्यांमध्ये ना इराण आणि इस्रायलच्या मध्ये चाललेल्या भांडणांचं येते. काय आहे हो यांच्यामध्ये नक्की मॅटर काय आहे? विषय असा आहे तो इराण आणि इस्रायल. तर हा विषय समजायच्या आधी पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायचं, इस्रायल म्हणजेच अमेरिका, अमेरिका म्हणजे इस्रायल. म्हणजे गंगाधर शक्तिमान कसे होते तसे इस्रायल आणि अमेरिका आहे. तर यामध्ये इराण सोबत या दोघांचा काय प्रॉब्लेम आहे लक्षात ठेवायचं. तर हा प्रॉब्लेम सुरू होतो 1979 पासून. 1979 मध्ये जेव्हा इराणमध्ये इस्लामिक रिव्हॉल्युशन झाली, म्हणजे शहाची सत्ता जाऊन तिथे शर्यतवर आधारित सरकार आलं आणि जुनं सरकार हे अमेरिकेच्या फेवरचं होतं. त्यामुळे अमेरिकेचं आणि इराणचं टेन्शन 1979 पासून आहे आणि मधामधामध्ये दोघांमध्ये चेकमेट होत राहते. अमेरिकेनं मधात इराणवर आर्थिक प्रतिबंध पण लावले होते, जे बराक ओबामाच्या काळामध्ये रिलीज झाले. पण जेव्हा डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले त्यांनी पुन्हा लावले. त्यामुळे त्याला काय म्हणतात की हा टेन्शन असतो एका बाजूनं इस्रायल आणि अमेरिका आणि एका बाजूनं इराण, बरोबर. कारण अमेरिकेला जी गोष्ट करता येत नाही तो अमेरिका इस्रायल मार्फत करतो. यामुळे या टेन्शनला समजण्यासाठी 1979 ची इस्लामिक रिव्हॉल्युशन समजणं गरजेचं आहे. आणि काळजी करू नका, यावर एक दोन दिवसात लवकरच एक डिटेल व्हिडिओ येईल की नेमकं काय प्रॉब्लेम आहे इस्रायल आणि इराणचं. इज इट क्लिअर?